नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। सुरुवातीला तुम्ही माझ्या आयब्रो बघू शकतात, भरपूर अशा वाढलेल्या आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी रिझल्ट देखील दाखवणार आहे। आज आपण काटेपिनच्या मदतीने आयब्रो कशा करायच्या ते या ठिकाणी बघणार आहोत। न त्रास होता, न क्रीम वापरता किंवा न खर्च करता आपण या ठिकाणी अतिशय छान आणि सुंदर आयब्रो करण्याची सोपी पद्धत आज बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा। ज्यावेळेस आपण पार्लरमध्ये आयब्रो करायला जातो त्यावेळेस भरपूर असे केस ओढले जातात, त्रास होतो आणि मेन म्हणजे आपले पैसे देखील खर्च होतात आणि भरपूर असे पार्लरचे चक्कर मारून आपलं या ठिकाणी भरपूर वेळही जातो। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला हे बेबी हेअर्स येतात म्हणजे छोटे छोटे केस येतात त्यावेळेसच तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे। जास्त जर हेअर मोठे झाले असेल तर तुम्हाला पार्लरमध्ये जायचं आहे, परंतु ज्यावेळेस छोटे छोटे केस येतात त्यावेळेसच आपल्याला ही प्रोसेस स्टार्ट करायची आहे। त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे लिपस्टिक। तुम्ही लिपस्टिक घेऊ शकतात किंवा कुठलाही कुंकवाचं पाणी करून तुम्ही ते देखील वापरू शकतात। बघा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी घेतलेले आहे काटेपिन आणि काटेपिनला आपल्याला व्यवस्थित ही लिपस्टिक लावून ज्या ठिकाणी जो टोक असतो आपल्या आयब्रोचा कोन तयार होतो, जो शेप असतो त्या ठिकाणी अगदी छोटासा मार्क तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण ज्या ठिकाणी जे आयब्रो करणार आहोत त्याचा शेप अतिशय छान आणि सुंदर येईल। सुरुवातीला मी याआधी देखील भरपूर व्हिडिओ आयब्रो करण्याचे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। त्यामध्ये भरपूर अशा कमेंट्स आल्या की आमचा शेप बिघडतो, तर त्यासाठीच तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। यामुळे काय होणार आहे, आपण ज्या ठिकाणी टिक करत आहोत त्या ठिकाणी अगदी आयब्रोचा जो शेप आहे तो आहे असाच राहतो आणि रिझल्ट देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे। सुरुवातीला माझे आयब्रो तुम्ही व्यवस्थित बघून घ्या कशा आहे त्या आणि रिझल्ट देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे कोलगेट आणि बघा व्हाईट कोलगेटच आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। भरपूर जणांनी याआधी मला कमेंट्स केल्या होत्या की कोलगेटनी डोळ्यांना त्रास होतो किंवा स्किनला त्रास होतो, तसं बिलकुल काहीच होत नाही। मी स्वतः याचा ट्राय करते आहे आणि मला जर त्रास होत असता तर मी व्हिडिओ तयार केलाच नसता। बघू शकतात मी या ठिकाणी अगदी आरामात हे लावत आहे, काहीच त्रास होत नाही। त्यामुळेच आपल्याला व्हाईट जे कोलगेट असतं तेच वापरायचं आहे। रेडवालं कोलगेट बिलकुल वापरायचं नाही आहे, कारण त्यामुळे जलन होऊ शकते। आणि बघा सर्व बाजूंनी आपल्याला हे जे कोलगेट आहे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे जो चिकट टेप म्हणजे जो सेलो टेप असतो, जास्त चिकटवाला टेप आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे। आणि त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे यूजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते। आणि जो सेलो टेप आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला व्यवस्थित सुरुवातीला लावून घ्यायचं आहे। कोलगेट थोडंसं सुकून द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला यावरती हे लावायचं आहे, जेणेकरून टेप जो आहे तो व्यवस्थित चिटकेल आणि जास्त चिकटवाला टेपच आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे। तुमच्याकडे सेलो टेप नसेल असा तर तुम्ही डॉक्टर टेप जरी यूज केला तरीही चालेल, कारण डॉक्टर टेपमध्ये देखील भरपूर असा चिकटपणा असतो। आणि त्यानंतर हा जो चिकट टेप आहे थोडा वेळ आपल्याला असंच लावून ठेवायचा आहे आणि त्यानंतर अपोजिट डायरेक्शनने याला खेचायचं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। बघा अतिशय सोप्या पद्धतीने जे बारीक जे बेबी हेअर असतात ते अगदी आरामात निघतात। त्यासाठी आपल्याला पार्लरला जाण्याची देखील गरज नाही आहे किंवा त्रास देखील काही होत नाही। बघा आणि 1 रुपया देखील आपल्याला या ठिकाणी खर्च करण्याची गरज नाही आहे। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल। बघा अशा प्रकारे ज्या ठिकाणी आपण कोलगेट व्यवस्थित लावलं होतं त्या ठिकाणी व्यवस्थित चिकट टेप लावून अशा प्रकारे अपोजिट डायरेक्शन याला खेचून घ्यायचं आहे। आणि जे मोठे हेअर असतात त्यावेळेस आपल्याला घरी हा जो म्हणजे ही आयडिया आहे ही करायची नाही आहे। जे बेबी हेअर असेल त्याच वेळेस आपल्याला कोलगेटचा या ठिकाणी यूज करायचा आहे, कारण काय होतं की जे मोठे केस असतात ते चिकट टेपने लवकर निघत नाहीत आणि जे छोटे केस असतात ते लवकर निघतात। त्यामुळे आपल्याला आठवड्यातून एकदा हे ट्राय करायचं आहे। जेव्हा जेव्हा तुम्हाला बारीक केस दिसत आहे त्यावेळेस तुम्हाला हे लावायला सुरुवात करायची आहे। आणि बघा त्यानंतर रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। सुरुवातीला माझे आयब्रो कशा होत्यात आणि आता बघा अतिशय छान आणि सुंदर असा शेप त्याला आलेला आहे। न पार्लरमध्ये जाता, न त्रास सहन करता किंवा न या ठिकाणी 1 रुपया पण खर्च करता अतिशय
असे छान आणि सुंदर माझ्या ॲब्रो ज्या आहे त्या तयार झालेला आहे। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। लाईक करा, शेअर करा आणि बऱ्याच महिलांकडे पैसे नसतात किंवा वेळ नसतो, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असते। लाईक करा, शेअर करा।